हॅलो माय फ्रेंड्स, आपण स्टार्ट केलेलं आहे मॅथमॅटिक्स फॉर क्लास 10. आधीच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघणार आपण प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट केला होता. सो त्यातला क्वेश्चन नंबर 1 आपला झालेला आहे. तर प्रिव्हियस लेक्चर मिस करू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला मी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल या चॅप्टरचे सगळे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. सो आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कंटिन्यू करणार आहोत. त्यातला क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता आपल्याला इथे सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत, ते आपल्याला सॉल्व करायचे. सो व्हॉट इज क्वेश्चन नंबर 1? 3a plus 5b is equal to 26. This is equation 1. And a plus 5b is equal to 22. This is equation number 2. First of all, what is the general form of linear equation in 2 variable? General form of linear equation in 2 variable is ax plus by plus c is equal to 0. This is our general form. And how many variables are there here? X and y. And a, b, c, these are real numbers. आता मी काल एक बेसिक क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट केलेला होता. तर आता हे आपण सॉल्व करूया. So what is the question? 3a plus 5b is equal to 26, equation 1. a plus 5b is equal to 22, equation 2. So first of all, what is the first step? काल मी तुम्हाला सांगितली होती. First step is that we have to check whether how many variables are there? 2 variables, a and b. आणि त्याचे कोएफिशिएंट चेक करायला सांगितलं तुम्ही. What is the coefficient of a? In equation 1 it is 3. In equation 2 it is 1. So coefficient of a are not same. So let us check whether the coefficient of b are same or not. Yes, these are same. इथे इक्वेशन 1 मध्ये b चा कोएफिशिएंट 5 आहे आणि इक्वेशन 2 मध्ये b चा कोएफिशिएंट पण 5 आहे. सो डायरेक्टली आपण हे सॉल्व करू शकतो. आता इथे ऍड करायला लागेल का सबट्रॅक्ट करायला लागेल, ते कसं ओळखायचं? आता हे 5 प्लस मध्ये आहे आणि इथे पण प्लस मध्ये, बट ऍड केलं तर आपल्याला हे एलिमिनेट नाही करता येणार, कट करता नाही येणार. मग आपल्याला सबट्रॅक्ट करायला लागेल. सो वी कॅन सिम्पली राईट सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. व्हॉट इज द, आता हे कसं सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणजे 1 मधून सेकंड इक्वेशन आपल्याला सबट्रॅक्ट करायचंय. सो 3a plus 5b is equal to 26. This is our equation 1. And subtract. Don't forget to give sign here. And a plus 5b is equal to 22. आता जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो तेव्हा लक्षात घ्या, इथल्या सगळ्या साइन्स चेंज होणार आहेत. म्हणजे a तर निगेटिव्ह झाला, इथे तर मायनस झालं, आणि इथे मायनस प्लस काय होतं? मायनस. मग इथे मायनस. तसंच 22 पण प्लस मध्ये, सो मायनस प्लस मायनस. आता तुम्ही हे लक्षात ठेवायचं की आपल्याला या वरच्या साईन नाही यूज करायच्या, ब्रॅकेट मधल्या ज्या न्यू साईन्स आलेल्या आहेत त्या यूज करायच्या. आणि हे एक्झाम मध्ये तुम्हाला पेन्सिलने लिहायला लागणार ना, हे पेन्सिलने लिहायचं आहे. सो वी विल सबट्रॅक्ट दिस. 26 minus 22, what is the answer? 4. 5 plus 5b. आता हे बघा, हे प्लस नाही गृहीत धरायचं आपल्याला, हे मायनस गृहीत धरायचं. So plus 5b minus 5b simply cancel. So here nothing but 0. And 3a minus a, 2a. So what is remaining? 2a is equal to 4. So a is equal to 4. हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आहे, इकडे गेल्यावर तो डिवाइड होणार आहे. So a is equal to 2 1 जा 2 2 जा. So what is the value of a here? 2. आता जेव्हा आपण a ची व्हॅल्यू फाइंड केली तर मी तुम्हाला सांगितलं होतं की टू सॉल्व एनी इक्वेशन्स मीन्स वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स. आता इथे व्हेरिएबल्स काय आहेत? a आणि b. आपण a ची व्हॅल्यू फाइंड केली, आता a वरून आपण b ची व्हॅल्यू फाइंड करू. ती कशी सांगितली की मी पुट a इज इक्वल टू 2 इन, आता या दोन्ही पैकी कुठल्याही एका इक्वेशन मध्ये आपण a ची व्हॅल्यू पुट करायची. इन इक्वेशन 1. So what is the first equation? 3a plus 5b is equal to 26. So 3, what is the value of a? 2 plus 5b is equal to 26. 3 2s are 6.
प्लस 5b इज इक्वल टू 26. आता आपल्याला b ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो 5b ॲज इट इज इक्वल टू 26. हा 6 इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यावर तो काय होतो निगेटिव्ह. सो 5b इज इक्वल टू 26 मायनस 6. व्हॉट इज द आन्सर 20. सो b इज इक्वल टू 20 आणि हा 5 इकडे मल्टिप्लाय होता, इकडे गेल्यावर डिवाइड होणार आहे. 5 1 जा 5 4 जा. सो व्हॉट इज द आन्सर b इज इक्वल टू 4. अंडरस्टूड. So what is the solution of this equation? What is the solution of this equation? A comma b is equal to 2 comma 4. This is our answer. Understood? Okay. हे तुम्ही ट्राय करायचे सगळ्यांनी स्वतः. आता हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही एकदा न बघता सोडवायचं ट्राय करा आणि जर काही डाऊट आला तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघू शकता. ओके. ना सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन? x plus 7y is equal to 10. This is equation 1. And 3x minus 2y is equal to 7. This is equation 2. So they have given two equations. आता सर्वात आधी आपण काय बघतो, कोइफिशियंट एक्स आणि वाय चे कोइफिशियंट सेम आहेत का. आता इथे फर्स्ट इक्वेशन मध्ये x चं 1 आहे, इथे 3 आहे, सेम नाहीये. इथे y चं 7 आहे आणि इथे 2 आहे, ते पण सेम नाही. मग सगळ्यात आधी आपल्याला काय करायला लागेल, कोइफिशियंट सेम करायला लागतील. ते कसं करणार? आता हे बघा, y चं तर डिफिकल्ट आहे कारण इथे 7 इथे 2, पण x ला इथे काही नसल्यामुळे आणि इथे काय आहे 3 आहे. मग जर आपण फर्स्ट इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर दोन्ही कोएफिशिएंट सेम होणार आहे. मग आपल्याला काय करायचंय, आधी मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3 ही स्टेप लिहायची आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. सो व्हॉट इज आवर इक्वेशन 1? x प्लस 7y इज इक्वल टू 10. या इक्वेशनला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचंय. कशाने? 3 ने मल्टिप्लाय करायचंय. सो 3 into x 3x plus sign as it is. 3 into 7 21y is equal to 3 into 10 30. कळलं का? म्हणजे फक्त x ला तुम्हाला नाही मल्टिप्लाय करायला लागणार. x ला जर फक्त तुम्ही 3x दिलं पण बाकीचं ॲज इट इज ठेवलं तर तुमचं इक्वेशन चुकीचं येणार. आपल्याला पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचंय. अंडरस्टूड? हां. आता हे काय झालं, इक्वेशन 3. मग आता आपल्याला आता पहिलं इक्वेशन सॉल्व्ह करायचं नाही, आपल्याला सेकंड आणि थर्ड इक्वेशन मध्ये सोल्युशन काढायचंय. सो व्हॉट इज आवर सेकंड इक्वेशन? 3x minus 2y is equal to 7. आणि थर्ड इक्वेशन इज 3x plus 21y is equal to 30. आता इथे बघा 3x x चे कोएफिशिएंट सेम आले इथे आणि इथे काय करायला लागेल, आपल्याला सबट्रॅक्शन करायला लागेल कारण की दोन्ही प्लस आहेत, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हटल्यावर सबट्रॅक्शन करायला लागेल. सो वी कॅन सिम्पली सबट्रॅक्ट. आता हे बघा, हा 7 आणि हा 30 मध्ये 7 लहान आहे म्हणून आपण काय करूया, सेकंड इक्वेशन मध्ये सेकंड इक्वेशनला थर्ड इक्वेशन मधून सबट्रॅक्ट करू. मी सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. सो व्हॉट इज आवर थर्ड इक्वेशन? 3x plus 21y is equal to 30 minus, don't forget to give a sign here. And what is our second equation? 3x minus 2y is equal to 7. Understood? Now 30 minus 7, what is the answer? 23 is equal to, now plus 21y minus 2y. So plus minus minus 21 minus 2. What is 21 minus 2? 19y. And 3x plus 3x minus 3x cancel. Understood? Understood up to this? Sorry, 30 minus 2. So what is our answer? Y is equal to 23 minus 19. It's equal like that. Oh, okay. एक मिनिट.
बघा, मी काय सांगितलं तर इथे आपल्याला साईन चेंज करायला लागणार आहेत आधी. सो इथे मायनस मायनस काय होणार इथे प्लस. सो 21 प्लस 2 23y. अंडरस्टूड? कळलं का? सो y इज इक्वल टू 23 डिवाइडेड बाय 23. 23 1 जा 23 1 जा. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? y इज इक्वल टू 1. अंडरस्टूड? हां, मग आता आपल्याला काय करायचे? To solve the equation, we have to find the value of both x and y. We have found the value of y here. So, put y is equal to 1 in equation. आता कुठल्याही एका इक्वेशन मध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू पुट करायची. आपण सेकंड इक्वेशन मध्ये पुट करूया. सो 3x minus 2y is equal to 7. This is our second equation. ह्याच्यामध्ये आपण y ची व्हॅल्यू पुट करूया. 3x minus 2 into 1 is equal to 7. 3x minus 2 into 1 2 is equal to 7. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग उरलेले नंबर्स आपल्याला या साईडला ट्रान्सफर करायला लागणार आहे. सो 3x is equal to 7. हा मायनस 2 इकडे गेल्यावर प्लस 2. सो 3x is equal to 7 plus 2 9. x is equal to 9. हा 3 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर डिवाइड होणार आहे. मग x is equal to काय आन्सर येते? 3 3 जा 9. समजले का? सो आवर आन्सर इज x, y इज इक्वल टू 3, 1. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता. ओके, समजलं? म्हणजे बघा इथे आपण साईन चेंज नाही केली, त्यामुळे आपल्याला चुकलं असतं की नाही आन्सर. सो पहिलं सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं की आधी इथल्या साईन चेंज करायच्या आणि मग सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आपण नेक्स्ट घेऊया. क्वेश्चन नंबर 3. What is question number 3? रीड करा काय आहे क्वेश्चन नंबर 3. So 2x minus 3y is equal to 9. Equation 1. आणि 2x plus y is equal to 13. Equation 2. This is our equation. Question number 3. आता सगळ्यात आधी आपण काय बघतो? कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम असले पाहिजे. सो इथे x चे कोएफिशिएंट सेम आहे इक्वेशन 1 मध्ये पण आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये. सो डायरेक्टली आपण सॉल्व्ह करायला घेऊया. आता इथे काय करायला लागेल आपल्याला? ऍड का सबट्रॅक्ट? ऍड केलं तर हे दोन्ही ऍड होणार आहेत. आपल्याला एलिमिनेट करायचंय म्हणून आपल्याला सबट्रॅक्ट करायला लागणार. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. आपण सेकंड इक्वेशन मधून फर्स्ट इक्वेशन सेपरेट करूया. सो 2x plus y is equal to 13 minus 2x minus 3y is equal to 9. So 13 minus 9, what is the answer? 4. Okay. So आता हे बघा इथे काय करायचं आपल्याला? आधी साइन चेंज करायचे. सो मायनस मायनस प्लस होणार आहे, बरोबर? आणि इथे तर आपण मायनस केलं, इथे काय होणार आहे? मायनस. 13 minus 9 4. सो प्लस आणि इथे पण काय आलं? प्लस. म्हणजे इथे काय y म्हणजे इथे वरती काय नसतं म्हणजे काय असतं? 1 असतं. सो 1 plus 3 4y, राईट? आणि साइन काय येणार आहे? प्लस, कारण की मोठ्या नंबरची प्लस असतं. सो 2x minus 2x कॅन्सल. अंडरस्टूड? मग इथे काय आलं? 4y is equal to 4. मग y is equal to 4. हा 4 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यावर डिवाइड होणार आहे. 4 1 जा 4 1 जा. सो y is equal to 1. Now we will put this, we will substitute this y is equal to 1 in any one of the equation to get the value of x. So you can write put, or also you can write substitute the value of y in equation 1. So what is equation 1? 2x minus 3y is equal to 9. This is our equation 1. So 2x minus 3. What is the value of y? 1 is equal to 9. So 2x minus 3 into 1, 3 is equal to 9. 2x is equal to 9. minus 3 आहे, इकडे गेल्यावर plus 3. So 2x is equal to 9 plus 3. What is 9 plus 3? 12. So
सो x इज इक्वल टू 12. हा 2 इकडे मल्टिप्लाय होणे, इकडे गेल्यावर डिवाइड होणार आहे. सो x इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? 2 1 and 2 6 12. So value of x is 6. So our solution is x comma y is equal to 6 comma 1. This is our solution of this equation. Understood? समजलंय का विद्यार्थ्यांनो? ओके, आपण आता नेक्स्ट सम घेऊया. काही डाऊट असेल तर तुम्ही सांगू शकता मला. फील फ्री टू आस्क द डाऊट. आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊया डाऊट सेशन वरती. ओके, नेक्स्ट नंबर 4. 5m minus 3n is equal to 19 and m minus 6n is equal to -7. आता आपल्याकडे अजून एक मेथड आहे असे इक्वेशन सॉल्व्ह करायची. आता इथे बघा, m ला काही कोएफिशियंट नाहीये, मग आपण m ला, आता हे बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, हे जे इक्वेशन 2 आहे त्याला असं लिहू शकतो का? m इज इक्वल टू हा -7 ॲज इट इज, हा -6 इकडे गेल्यावर काय होणार आहे? +6n असं होणार आहे. मग आता आपण असं करूया, ह्या पद्धतीने सॉल्व्ह करू. म्हणजे m ला सिंगल टर्म मध्ये ठेवायचं आणि उरलेले इकडे सगळे शिफ्ट करायचे. त्याला इक्वेशन नंबर 3 अज्युम करू. ओके, आता आपल्याला काय करायचंय, ह्या m ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करूया. सो सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन 1. आपलं इक्वेशन 1 काय आहे? 5m minus 3n is equal to 19. तर ह्याच्यामध्ये आपण m ची व्हॅल्यू पुट करू. तर m कुठे दिसतोय? इथे दिसतोय. म्हणजे हे सम तुम्ही आपल्या नॉर्मल ह्याच्या आधीपर्यंत ज्या मेथड्सने आपण शिकलेलो आहे त्या मेथडनी पण सोडवू शकता. मी तुम्हाला ही अजून एक मेथड शिकवते. मग तुम्ही काय करा, मी या मेथडमध्ये तुम्हाला हे सम शिकवते. तुम्हाला होमवर्क हा आहे की तुम्ही आधीच्या म्हणजे नॉर्मल ॲड सबट्रॅक्ट मेथडनी तुम्ही ट्राय करा हे सम. ओके, सो आपल्याला काय करायचं आता, ही जी m ची व्हॅल्यू आहे, काय आहे m ची व्हॅल्यू? -7 + 6 आहे, ती ह्याच्यात पुट करायची. तो 5 m ची व्हॅल्यू काय आहे? -7 + 6n minus 3n is equal to 19, राईट? सो आता हे असं असल्यावर आपण काय करतो, ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायला लागेल. सो इथे काही नसतं म्हणजे मल्टिप्लायची साईन असते, राईट? सो 5 × -7 -35 प्लस, इथे मध्ये साईन प्लस आहे ना म्हणून प्लस, 5 × 6n, 5 6 30 आणि हा n ॲज इट इज, आणि उरलेलं काय आहे? -3n is equal to 19. समजलं इथपर्यंत? आता हे सॉल्व्ह करून घेऊया. इथे आपल्याला n ची व्हॅल्यू सापडणार आहे. सो -35 ॲज इट इज प्लस 30 - 3 27n is equal to 19. आता हा -35 आहे. आपल्याला n ची व्हॅल्यू जर फाइंड करायची आहे, उरलेल्या टर्म्स आपल्याला इकडे शिफ्ट करायला लागतील. सो -35 इकडे गेल्यावर काय होणार आहे? +35. 27n is equal to 19 ॲज इट इज. हा -35 इकडे गेल्यावर +35. सो 27n is equal to काय आलं? 19 + 35 किती येणार आहे आन्सर? 54 येत आहे का बघा, चेक करा. 9 + 5 14 आणि 3 + 1 + 1 5. सो 27n is equal to 54. आता n इज इक्वल टू काय येणार? 54. हा 27 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर तो काय होणार आहे? डिवाइड. सो 27 च्या टेबल मध्ये 54 येतो का? 27 2 जा 54. सो n इज इक्वल टू 2. इथे आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाली आहे. आता आपण जे इक्वेशन 3 क्रिएट केलं होतं, ह्या इक्वेशन मध्ये आपण जेव्हा n ची व्हॅल्यू पुट करणार तेव्हा आपल्याला m ची व्हॅल्यू मिळणार आहे. सो पुट n is equal to 2 in equation 3.
या इक्वेशन मध्ये जेव्हा आपण पुट करणार काय m इज इक्वल टू -7 प्लस 6n. सो m इज इक्वल टू -7 प्लस 6 आणि हा n ची व्हॅल्यू काय आहे 2, राईट. सो m इज इक्वल टू -7 प्लस 6 टू जा 12. m इज इक्वल टू किती येत आहे, इथे काय आहे मायनस, इथे प्लस, मायनस प्लस काय होणार आहे मायनस. मग आपल्याला 7 मधून 12 तर जाणार नाहीये, 12 मधून 7 मायनस करायला लागेल. 12 मायनस 7 किती येतं 5 येत आहे, राईट. आणि साईन कुठली लागणार मोठ्या नंबरची, मोठा नंबर काय आहे 12, 12 ला प्लस आहे. सो m काय आला आपला 5. सो आवर आन्सर इज m, n इज इक्वल टू 5, 2. अंडरस्टूड, समजतंय का नक्की. आता हे जर सम तुम्हाला या मेथडनी नसेल समजलं किंवा हे मेथड हार्ड जात असेल तर तुम्ही काय करा, हे सम सेम आधीच्या मेथड सारखं ट्राय करा. इथे काय करायला लागेल, आता इथे आपण जर इथे 5m आहे, इथे आपल्याला सेम आणण्यासाठी इथे 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल, राईट. तेव्हा आपण आपले कोएफिशियंट सेम होणार आहे. मग तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह करून बघा काय आन्सर आहे. तर काही डाऊट असेल तर सांगा, मी परत एकदा दुसऱ्या मेथडनी पण शिकवते. ओके, बरं. सगळ्यांनी स्टार्ट केलंय का आता स्टडी करायला. मॅथ सब्जेक्ट्स कोणाला कोणाला आवडतो, कोणाला नाही आवडत. जर आवडत नसेल तर आता आवडायला लागेल, नाही. ठीक आहे. सो व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. 5x plus 2y is equal to -3. This is equation 1. x plus 5y is equal to 4, equation 2. आता हे पण तसंच आहे, आपण आधीची आता मेथड न्यू मेथड जी केली तसं पण ट्राय करू शकता किंवा आपली आधीची मेथड पण ट्राय करू शकता. इथे कुठली यूज करूया, आधीची करूया. ठीक आहे. मग इथे काय करायला लागेल आपल्याला, x चे कोएफिशियंट सेम नाहीयेत, y चे पण कोएफिशियंट सेम नाहीयेत. मग x चे सेम आणू शकतो आपण. कसं आणू शकणार, 5 ने आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. सो मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5, राईट. सो काय इक्वेशन 2, x प्लस 5y इज इक्वल टू 4. ह्या इक्वेशनला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय 5 ने. सो 5 इंटू x 5x प्लस 5 इंटू 5 25y is equal to 5 into 4 20, right. This is our new equation number 3. म्हणजे आपल्याला आता फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन, ज्याचं इक्वेशन आपण चेंज केलंय तर हे परत ह्यानी सॉल्व्ह नसतं करायचं. आपल्याला सॉल्व्ह करताना आपल्याला जे दुसरं इक्वेशन आहे ते घ्यायचं असतं. मग आता हे दोन इक्वेशन मध्ये आता हे बघा 5x सेम आला कोएफिशियंट. मग आता हे आपल्याला ऍड करायला लागेल का सबट्रॅक्ट. ऍड केलं तर एलिमिनेट होणार नाही, म्हणून आपल्याला सबट्रॅक्ट करायला लागेल. सो वी विल सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 3. शक्यतो हा नंबर म्हणजे सी जो असतो तो जिथे मोठा असेल तो त्यातनं आपल्याला दुसरं सबट्रॅक्ट करायचं असतं. मग आपला काय इक्वेशन 5x प्लस 25y इज इक्वल टू 20 मायनस व्हॉट इज द फर्स्ट इक्वेशन 5x plus 2y is equal to -3. So 20 minus 3, what is the answer? 17 is equal to 25. आता हे बघा इथे आपण परत तेच केलंय, इथे मायनस आधी साइन चेंज करायला लागतील, राईट. सो मायनस प्लस मायनस 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 प्लस. आता इथे काय होणार आहे 20 प्लस 3 घ्यायला लागेल आपल्याला. सो 23. सो 25. आता ही कुठली साईन अज्युम करायला सांगितली मी, ब्रॅकेट मधली, राईट. ही नाही करायची, आता ही साईन करायची. 25 मायनस 2. 25y मायनस 2y किती येत आहे 23y येत आहे. आणि प्लस 5x मायनस 5x इज एलिमिनेटिंग. सो काय राहिलं इथे 23y इज इक्वल टू 23. सो y इज इक्वल टू 23
हा 23 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यावर काय होणार आहे डिवाइड. सो 23 1 जा 23 1 जा 23. सो y इज इक्वल टू काय आलंय 1. आता आपल्याला कुठली व्हॅल्यू फाइंड करायची आहे x ची. सो वी कॅन सिम्पली पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1 or equation 2, any equation. So put y is equal to 1 in equation 1. What is first equation? 5x plus 2y is equal to -3 आपली इक्वेशन आहे. सो इथे आपण y ची व्हॅल्यू पुट करूया. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? 1. सो 5x plus 2 into 1, 2 is equal to -3. 5x is equal to -3 as it is. हा +2 आहे, इकडे गेल्यावर काय होणार आहे -2. 5x is equal to minus plus. So 3 plus 2 5. पण तिथे साइन कुठली लागेल? मोठ्या नंबरची काय साइन आहे मायनस. सो साइन आहे ते मायनसची. सो काय आलं आपलं 5x is equal to -5. x is equal to काय येणार -5 डिवायडेड बाय हा 5 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर डिवाइड होणार. 5 1 जा 5 1 जा. सो x ची व्हॅल्यू काय आली -1. समजते? सो आवर आन्सर इज x, y is equal to -1, -5. अंडरस्टूड? समजते का मुलांनो? ठीक आहे, इथे आपण क्लोज करूया आपला व्हिडिओ, एंड करूया. आता तुम्ही जे हे जे इक्वेशन आहेत तुम्ही वेगळ्या वेगळ्या मेथडने ट्राय करू शकता. ह्याच्या आधीची आपण एक मेथड घेतली ती किंवा अशी, तर तुम्ही ट्राय करा. सॉल्व करायचा आधी न बघता सॉल्व करायचा प्रयत्न करा. काही नाही समजलं, काही अडलं तर व्हिडिओ चेक करा. ओके, ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उरलेले 3 क्वेश्चन्स आहेत ते कम्प्लीट करून घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. ग्राफिकल मेथड स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.